मित्रांनो, मी अनुपम पाठक. हा आहे पंप्या, आमच्या ग्रुपची जान, द वाईब. पंप्या जिथं असतोय तिथं कायम माहोल बनतोय. पण मला प्रत्येक गोष्टीत मायनर इनकन्व्हिनियन्स होतोय. पोरींच्या वर याचे नखरे सहन केल्यात आम्ही आयुष्यात. भावाची पोकळ श्वासानं तर एवढी असतात जेवढी कुठल्या मंत्र्याला पण लाज होतील. आणि आपण आज आहोत कुठं आहोत रे? इकडे अरे ओजीचं काम ओजीलाच येतंय. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, चल भाऊ फिरायला जाऊच्या नवीन एपिसोड मध्ये स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहे पंप्या आणि आज आपल्याबरोबर दोन काळे आहेत. अरे हा कुठला आहे? अरे हा ज्युनियर काळे आणि हा सिनियर काळे. रेसेस नाही आम्ही. तर आपण चाललोय आज कुठं? ते दरवेळी सारखं आपल्याला ठरलेलं नाहीये की आपण चाललोय कुठं. माहोल बघून जाता जाता ठरवू कुठं जायचं आहे. लोकेशन बापच असेल दरवेळी सारखं. आता कुठं आहोत आपण? आणि आम्ही आता थोडं कोल्हापूरच्या पुढे आलोय आणि अजून ठरलं कोल्हापूरच्या पुढे जायचं कुठं आहे? कणकवली, कोकण का काय? मी म्हणतो त्याला देवगडला सोडून भावाचं कॉलेज देवगडला आहे, त्यामुळं त्याला कॉलेज आहे तर ड्रॉप करून येऊ. चला. पण मला कळलं नाही आहे, सकाळी 5 वाजल्यापासून आपण आत्ता किती वाजले? 11. मग तरी पण आपण कोल्हापूरच्या इथपर्यंत कसं काय आलो फक्त? अरे ती आपली आर्मी आहे. चला. आयुष्यात कधी वेळेवर नसतो रे आपण. डोळे बघ, त्या वाड्यात आपण आज आलोय. तुम्हाला सगळ्यांना पछाडलेला माहिती असेल, भरत जाधवचा पिक्चर. बाबा लगीन ढिंचक. इज्जतचा प्रश्न आता नाही उचलला गेला तर पाहिजे. कंबर मोडू दे खरं उचललाच पाहिजेस. 500 किलो. मी तिकडे बघतो मला फोटो. हा तिकडे बघ. आता पिंकी पोच दे. एक काळे असा आणि हो काळे बघा. त्याचं आडनाव काळे आहे, मी काळं म्हणत नाही कोणाला. कोणाची आठवण आलं तुला? घरातली झाली ती एवढ्यात. घरातली का? रात्रभर झोपलेले नाही तर त्यामुळे इथे येऊन झोपले आणि ते फ्लेक्स करायला लागले. ते 700 वेळा सांगितलं असेल भावाने की मी रात्रभर झोपलेलो नाही. आणि असं काही काम करत जागा होता असं पण नाही. काय 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 करत होतास पंपा? जागा का होतास पंपा? मध्ये काय तर म्हटलं तर ना मला. अणुबम का जागा होतास तू? अणुबम दुर्गे उठ. सूट दुर्गे सूट. आम्ही काय नाही असं टाकतो, तू असं बोललेलं टाक. दुधेशिवाय आम्हाला काय? म्हशी आमच्या बेस्ट फ्रेंड्स. मजा आला बघा. अरे म्हशींना बेस्ट फ्रेंड म्हणाला. आमच्या बेस्ट फ्रेंड्स म्हशी आहेत असं कुठं म्हटलं? फिमेल आणि मेल कुठं टाकलं? आणि मी मुलगा मुलगी म्हटलं. बेस्ट फ्रेंड म्हशी आहेत हे टाकायचं.
एडिटर मी आहे, डिसिजन माझा आहे. ए डायरेक्टर मी आहे. बरं Direction तर असतं. सांगा बरं काय मला काय? एक गोष्ट सांगा, काल 12 ते 5 मी घरी बसून वाट बघत होतो, जे आज करायचं ते काल का नाही झालं? कारण की काल आपल्याकडं जे म्हणजे डोक्यात प्लॅन होता, जी गाडी घेऊन निघायचं होतं, त्या गाडीचे प्रॉब्लेम आले. मी आणि पजा 12 ते 4 वाजेपर्यंत ती गाडी दुरुस्त करायला लागलेलो. ती गाडी तर काय दुरुस्त झाली नाही, मेकॅनिकनं पण हातवर केला. त्यानंतर परत मग 2 व्हीलर घेऊन यायचा प्लॅन होता. नाही, त्यानंतर घरून माझी गाडी घेऊन यायचा प्लॅन होता, ती पण गाडी नेहमी आली. त्यानंतर 2 व्हीलर घेऊन यायचा प्लॅन होता. खरं परत म्हणलो याला 3-4 तास, आणि मेन म्हणजे जंगलाच्या लोकेशनला जायचं होतं. तिथं आणि जाऊन इथं कॅम्प लावायचा होता, पण खूप लेट झाला असता. पोहोचून तोपर्यंत 7:30. आम्ही शूट वगैरे करत 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 यायला वेळ लागला असता आपल्याला. माझी आयडिया होती, माझी गच्ची होती टेंटला म्हणलं. हा गच्चीवरती लावलं असतं टेंट. पण बरं मग सांग ना कसं कसं आलो आपण आज सकाळपासून ते तरी सांग. मग काय काय केलं आपण लास्ट, म्हणजे आपण सकाळी बसलेलं शॉट बघितलं आपण. त्यानंतर आम्ही आलो बावडेकर वाड्याला, जे तुम्ही आता शॉर्ट्स बघशील त्याचे की पछाडलेला पिक्चर किंवा बरेचसे पिक्चर आहेत. तो आला. दुर्गे. असं असं दिसायचा ना तो बाबा लगीन बाबा लगीन तो असा ए डोळे दिसायचा. बघ, डोळे नाही नाही बाबा लगीन वाला होता का नाही तो ह्योच आहे तो. येडा, तो हाच. ए हा मनुष्य अजून पण वाटायला लागला थोडा मला. अजून पण थोडा वेडा आहे. वेडा. वेडा येडा सगळा आहे ह्यो. तर ठीक आहे, उपचार चालू आहे. तर मग ते बघितलं. तिथं भरपूर पिक्चरचं शूटिंग झालं. ऍक्च्युली आज शूट करणं अलाउड नाही आहे, त्यामुळे झालं. बाहेरूनच जेवढं पॉसिबल आहे तेवढं. मग ते जे बावडेकर काय होते रे ते, अमात्य, हा असंच काहीतरी. अमात्य किंवा ती पदवी नाही, म्हणजे हा म्हणजे त्यांची हिस्ट्री आहे ऍक्च्युली तिथं. आणि आज त्यांचे सगळे शस्त्रास्त्र, त्या काळचे सगळे त्यांचे वस्त्र. अरे राईम ओ, झालं. शस्त्रास्त्र वस्त्र रॅप करेगा जो भी करेगा निरस्त्र rap करेगा. कविकरण कधीतरी करेन. कवी कधीतरी करण. हा नाही, ए अरे पण वाडा एक असा नाही का वाईब देतो अशी. वाडा भारी असं म्हणजे तो वाड्याच्या एकदम. दरवाजाच्या बाहेर असेल का नाही. आता दुपारी उन्हात होतो ना मी, तर असं गरम 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 भाजून. लागत होतं. म्हणजे भाजून गेलो होतो. पण जसं वाड्याच्या आतमध्ये पाऊल टाकलं असं सगळं गार गार एसी लागल्यासारखं. पण भारी AC होतं. पण AC डायमेन्शनल कुठंच नव्हता. शिफ्ट काय डायरेक्ट. नाही खरं थंड होता वाडा. मस्त होतं. रिनोव्हेशनला काढलाय, नाहीतर त्याचं रेसॉर्ट बनवलंय लोक त्यांनी, हे जे ओनर आहेत त्यांनी. हा म्हणजे नंतर राहायसाठी तिथं सोय चालू केली होती. आता रिनोव्हेशन मुळे थांबवलंय. 1-2 महिन्यानंतर परत चालू करतील. आज दाण जर डिटेल्स काय आले तर इंस्टाग्रामवर अपडेट करतो, सो तिकडे पण फॉलो करा. त्यानंतर मग आम्ही जवळच्याच एका ठिकाणी जेवायला गेलो. हाय, हाय. स्वरांजली स्वरांजली हॉटेल असं My पेट्रोल God. पंपाच्या बाजूला आहे. इंडियन ऑइल. हा, टाक दगड टाक. अरे ते जेवणचं एकदम नाही का आठवणाला एकदम असं. जेवण खूप भारी होतं. आम्ही जेवण झाल्यानंतर 5-10 मिनिटं तिथंच झोपलोय. इंडिया पाकिस्तान इंडिया इंडिया न्यूझीलंड Final match बघत. फायनल मॅच बघत 4 विकेट आम्ही बघितल्या, त्यानंतर निघालो. त्यानंतर मग वेळ झाला, परत मग आलो. मग इथं एक जवळपास डॅम आहे. डॅमचं नाव काय रे, विसरलो मी. या हाच तो डॅम. हाच तो डॅम, ज्याचं नाव एक सेकंड थांबा मी सांगतो. वेस्टराफ डॅमला म्हटलं, गावातल्यांना विचारलं कुठं जाण्यासारखं आहे, तर त्यांनी म्हणलं हा डॅम छान आहे. मग विचार केला इथं सनसेट घेऊन जाऊ, कारण पण शॉर्ट छोटीशी ट्रिप आहे. इथनं परत आता घरी जायचं आहे. तुम्ही ड्रोन शॉट्स बघितले, ते जर तुम्हाला आवडले असतील तर ते मी काढलेत. तर असं ते तो ह्यांनी म्हणणार काढलेले होता? नाहीयेत. पण गाडीवर मग हा तुम्ही दिसलाच असेल ड्रोन शॉट मध्ये गाडीवर कोण आहे. अरे मल्टी टॅलेंटेड आहे मी. हो. गाडीत चालवत, ड्रोन उडवत सगळं. जो Editing पण जो मीच केलंय. पीओव्ही तुम्हाला मिळणार त्याचा मजा घ्या. त्यानंतर पोहलो आम्ही थोडं. आम्ही पोहलो, याच पाण्यात पोहलोय. लय मजा आली. किती दिवसात असं डॅम मध्ये पोहायला माहित मिळालं. नाही ते आम्ही आता फुटेज टाकणार आहे की नाही युट्यूबला. नॉन व्हिडिओ करते. ब्लर करून टाकू. पण आम्ही मस्त पोहलो, फ्रेश झालो आणि आता सुकून घेत तुमच्याशी बोलतोय. दगड मारत बसलो. दगड मारत बसलोय. आता निघणार आहे. 102 झालेत भावांनो, पाहतोय आपले सबस्क्रायबर्स. हो त्यामुळं लास्ट व्हिडिओ मध्ये किती होते? नाही आपण लास्ट 68 नंतर एकच पाहिजे होता, खरं डायरेक्ट 102 झालं. मध्ये 2 व्हिडिओ अजून एडिटिंगला पेंडिंग आहेत. हा मध्ये हे व्हिडिओ बघू समजण्याच्या आधी मध्ये 1-2 व्हिडिओ आले असतील, त्यानंतर सबस्क्रायबर्स वाढले असतील. खरं ठीक आहे.